झी 24 तास एक पाऊल पुढे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। जोरजोरात आरोळ्या जरी ऐकायला येत असतील ना कानाला, पण त्याच्यामध्ये आहे एक आर्तता, त्याच्यामध्ये एक आहे दुःख। कारण हा गणराय जो 10 दिवस आपल्या अगदी जवळ असतो, तो गणराय कुठेतरी आपल्याला पासून दूर जाणार असतो आणि ती हुरहुर प्रत्येक भक्ताला लागलेली असते। वा, अतिशय सुंदर असं मोहक रूप आपण गणपती बाप्पाचं बघितलं। श्रीकृष्णाच्या रूपात, छोट्या बाळाच्या रूपात, अगदी तान्हा बाळाच्या रूपात असा गणपती आपण बघू शकतो। सुंदर असं गणपतीचं हे मोहक रूप आपण बघतो आहोत। किती मघापासून आपण वेगवेगळी रूप गणपतीची बघतोय। खरोखर हा गणपती केवढा वेळ लावून जातोय आपल्याला त्याचं ते। आणि हा गणपती असा आहे की चेहऱ्यावरचे त्याचे निरागस जे भाव आहे, कधीही त्याच्या मनात कधी राग असतो का असं वाटतच नाही। तो केवळ प्रेम प्रेम आणि प्रेमच देत असतो। आपण जाऊया, आपले प्रतिनिधी दीपक भातुसे हे गिरगावात आहे। दीपक, किती उत्साह आहे अजूनही मिरवणुकांमध्ये? आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे हे सध्या गिरगावात, आणि आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणाहून मोठमोठे गणपती गिरगाव चौपाटीवर येतात आणि तिथे गणपतींचं विसर्जन होत असतं। दीपक, अर्थातच अतिशय मोठी मिरवणूक आहे, ढोल ताशांचा आवाज आहे। कदाचित माझा आवाज आपल्यापर्यंत नीटपणे पोहोचत नसेल, परंतु तिथल्या या एकूण उत्साहाबद्दल, तिथल्या त्या वातावरणाबद्दल, याची देही, याची डोळा आपण ते जपताय, जे ते पाहताय, त्याबद्दल आम्हालाही जरा सांगा। मृदुला सकाळपासून साधारणतः गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन सुरू झालं। सुरुवातीला सकाळी घरगुती गणपतींचं विसर्जन सुरू झालं आणि दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी यायला लागल्या। आणि प्रामुख्याने दक्षिण मुंबईतले सर्व जे गणपती आहेत, ते गणपती गिरगाव, लालबाग हा सगळा परिसर आहे। इकडे कुलाबा असो, माझगाव असो, या सगळ्या परिसरातून ज्या सार्वजनिक गणपती असतो, घरगुती गणपती असतो, त्यांचं विसर्जन हे गिरगाव चौपाटीवर होत असतं। त्यामुळे लाखोच्या संख्येने लोक आज गिरगाव चौपाटीवर हजेरी लावून गेलेले आहेत विसर्जनासाठी। आणि अजूनही हा लोंढा जो आहे तो कायम आहे। 10 वाजून गेले तरी अजूनही गणपतीच्या मूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे येतात। मग त्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती असोत किंवा घरगुती मूर्ती असोत, घरगुती गणपतीचं विसर्जनही अजून सुरू आहे। त्याचबरोबर ज्या मोठ्या गणपती आहेत, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे दक्षिण मुंबईतले प्रसिद्ध मंडळ आहेत, त्या मंडळांच्या काही मंडळांच्या गणपतींचं मूर्तींचं विसर्जन यापूर्वी झालेलं आहे। मोठमोठ्या मूर्त्या तिथे आपण बघू शकतो, मूर्ती, आणि अतिशय सुंदर असं मोहक रूप आहे आणि आकर्षक देखावे हे ते गणपतीचं वैशिष्ट्य असतं मुंबईतल्या। मात्र उंची आणि चेहऱ्यावरचे ते भाव हे देखील आपल्याला अगदी मोहक आणि वेळ लावून जातात। धन्यवाद दीपक, ही माहिती दिल्याबद्दल। होते आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे गिरगाव चौपाटीवरून आपल्याला ते माहिती देत। झी 24 तास एक पाऊल पुढे।